नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. सर्व गणेश भक्तांचे ऑल इन वन गुरुजींकडून सहर्ष स्वागत. आज आपण गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा ही पूजा ऑनलाईन पद्धतीने सर्वांना सांगत आहोत. जर कोणाला पूजा करत असताना काही विधी समजले नसतील तर लाईव्ह व्हिडिओ मागे करून थांबवून शांततेत पूजा करू शकता. आता आपण आपल्या पूजेला प्रारंभ करत आहोत. सर्वप्रथम एका ताटामध्ये 10 विड्याची पाने, त्यावर पैसा, सुपारी, हळकुंड, बदाम, खारीक, अक्रोड ठेवून असे 5 विडे तयार करावे. 5 फळं घेऊन 5 विड्यांच्या पानावर वेगवेगळे गणपतीच्या पुढे ठेवावेत. 2 विड्यांवरती 2 नारळ ठेवावेत. समईमध्ये वाती घालून तिळाचे तेल घालून जिथे देवाची मखर केली असेल त्या ठिकाणी दोन्ही बाजूस ठेवावे. निरांजनमध्ये फुलवाती ठेवून तूप घालून देवाच्या मखराजवळ ठेवावे. एका तांब्याच्या तांब्यात अर्धा तांब्या पाणी भरून त्यामध्ये पैसा, सुपारी, दूर्वा, फूल घालून 1 आंब्याचा डहाळा ठेवून 1 नारळ शेंडी वर करून कलशावर ठेवावा व त्या कलशावर गंधाचे स्वस्तिक काढून तयार ठेवावे. एका ताम्हणात तांदूळ ठेवावे. एका ताटात फूल, दूर्वा, बेल, तुळस तसेच गणपती मूर्तीसाठी आणलेली दूर्वांची कंठी, हार ठेवावा. गणपतीला जे अलंकार घालणार आहेत ते एका ताटामध्ये काढून ठेवावेत. अर्धा वाटी पंचामृत किंवा दूध, दही, तूप, मध, साखर असे वेगवेगळे तयार करून तयारी ठेवावी. माचीस, कापूर, देवाचे वस्त्र, उपवस्त्र, उपरणे, ब्लाऊज पीस एका ताटामध्ये सर्व तयारी करून ठेवावी. जिथे गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी अर्थात मखराभोवती रांगोळी काढून ठेवावी. प्रसाद, मोदक किंवा पेढे हे सर्व पूजेच्या ठिकाणी पूर्वतयारीनुसार आणून ठेवावे. एका ताम्हणात किंवा ताटात आरती, निरांजन, कापूर आरती हे सर्व तयारी व्यवस्थितरित्या करून ठेवावी. ही सर्व तयारी व्यवस्थित करून ठेवणे जेणेकरून आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना शास्त्रोक्त पद्धतीने यथासांग व्यवस्थितरित्या करता येईल. सर्वप्रथम आपण या ठिकाणी विड्याची जी पानं आहेत ही सर्वप्रथम अशी 2-2 पाने गणपती बाप्पाच्या समोर ठेवूया. पोळी तामण बाजूला ठेवा. 2-2 पानांचा सेट असे सर्व 7 सेट या ठिकाणी आपण तयार करून घेऊया. पाच फळांकरता 5 सेट आणि 2 नारळ याकरता 2 सेट असे एकंदरीत सर्व 7 सेट या ठिकाणी आपण तयार करून घेऊयात. हे समोर जे पान आहे तिकडे झाले ते 4 झाले काय? ठीक आहे. सर्व विड्याच्या पानावर एक फळ त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. अशा 5 प्रकारची फळांची या ठिकाणी आपल्याला विड्यावर तयार करून ठेवायचे आहेत. त्यानंतर 2 नारळ ठेवण्याकरता अजून 2 विडे फळांच्या बाजूला ठेवा आणि 2 नारळ त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सेट करून घ्या.
आता प्रत्येक फळाच्या समोर एक एक विडा, जसा की आपण या ठिकाणी पाहू शकता अक्रोड, हळकुंड, बदाम, सुपारी, खारीक, पैसा असे सर्व तयार केलेले जे विडे आहेत, हे विडे प्रत्येक फळाच्या समोर अगदी हळुवारपणे आपल्याला समोर ठेवायचे आहेत. गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूला एक ताम्हण ठेवायचं आहे आणि त्या ताम्हणामध्ये थोडे तांदूळ घालून त्या तांदूळावर त्या ठिकाणी एक कलश ठेवायचा आहे. त्या कलशामध्ये पैसा, सुपारी, हळदी कुंकू, दूर्वा हे सर्व त्या ठिकाणी त्या कलशावर घालून, कलशामध्ये घालून एक नारळ त्यावर शेंडी वर करून ठेवायचा आहे आणि त्या कलशावर स्वस्तिक त्या ठिकाणी गंधाने काढायचा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाच्या डाव्या बाजूस शंख देवतेची स्थापना आणि उजव्या बाजूस घंटिका देवीची स्थापना आपल्याला करायची आहे. बेल, फूल, दुर्वा, हार, कंठी, अलंकार, यज्ञोपवीत, हळदी कुंकू, गुलाल, अक्षदा हे सर्व साहित्य व्यवस्थितरित्या एक वेळेस तपासून घ्या. आता या ठिकाणी आपण ही शंखदेवता जी आहे त्या ठिकाणी देतो. शंखदेवता गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला आणि घंटिका देवी गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी वरी ठेवायची आहे. तुपाची निरांजन, त्यानंतर सुवासिक अगरबत्ती या ठिकाणी आपल्याला लावून घ्यायची आहे. गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवलेली जी समई आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी प्रज्वलित करायची आहे. आपल्यासमोर पळी, भांडं, तामण, तांब्या, पंचामृताचं ताट, फुलाचं ताट हे सर्व साहित्य आपल्या उजव्या आणि डाव्या बाजूला ठेवायचं आहे. आपल्या घरातील धातूची मूर्ती गणपती बाप्पाची ती देखील आपल्याला या ठिकाणी पूजेमध्ये तिची पूजा करण्याकरता या ठिकाणी घेऊन यायची आहे. ताटामध्ये थोडे तांदूळ घालून ताम्हणामध्ये अशा प्रकारे गणपतीची स्थापना, गणपती बाप्पाची धातूची मूर्ती, जर आपल्याकडे धातूची मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी आपण एक सुपारी देखील त्या ठिकाणी ठेवू शकतो आणि गणपती म्हणून सुपारीचे देखील त्या ठिकाणी आपण पूजन करू शकतो. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या गणपती बाप्पा जो आहे तो मखरामध्ये खाली पीस अंथरून त्या ठिकाणी वस्त्र अंथरून त्यावर तांदूळाने स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे आणि त्यानंतर स्वस्तिक काढून झाल्यावर त्या ठिकाणी त्या स्वस्तिकावर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर श्री सिद्धिविनायकाची पार्थिव मूर्ती त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपल्याला ठेवून घ्यायची आहे. मूर्ती व्यवस्थितरित्या ठेवून झाली आहे का नाही हे एक दोन वेळेस व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी पळी, भांडं, ताम्हण, कलश हे सर्व साहित्य ठेवून आपल्याला पूजेला प्रारंभ करायचा आहे.
प्रारंभ करत असताना यजमान मंडळी जर पुरुष असतील तर त्या पुरुष मंडळीने स्वतःच्या कपाळी या ठिकाणी गंध लावून घ्यायचा आहे. सुवासिनी असेल तर सुवासिनीने हळदी कुंकू या ठिकाणी कपाळी लावून घ्यायचा आहे. कुमारिका असेल तर कुमारिकेने देखील या ठिकाणी स्वतःच्या माथ्यावर कुंकवाचा तिलक या ठिकाणी धारण करायचा आहे. यजमान भाले तिलकं कृत्वा स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु गंधाः पान्तु सौमंगल्यञ्चास्तु अक्षताः पान्तु आयुष्यमस्तु. आता या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला आचमन करायचं आहे. डाव्या हाताने पळी हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी 3 वेळेस पाणी प्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. 4थ्या वेळेस पाणी समोरच्या तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. त्यानंतर हात जोडून भगवान विष्णूची या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. एक पळी भरून पाणी आपल्या समोर असलेल्या तामणामध्ये सोडायचं आहे आणि या ठिकाणी आता शरीर शुद्धीकरिता प्राणायाम ही पूजा आपल्याला करायची आहे. प्राणायाम करत असताना डावा हात आपल्या छातीवर उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबून डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये ओढायचा आहे आणि आतमध्ये श्वास ओढून दोन्ही नाकपुड्या बंद करून गायत्री मंत्राचा जप हा आपल्या मनातल्या मनामध्ये करायचा आहे. जर गायत्री मंत्र आपल्याला येत नसेल तर या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील आपण जप या ठिकाणी करू शकता. ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महा, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम. आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्मभूर्भुवस्वरो. आता या ठिकाणी पूजा सुरुवात करण्यापूर्वी श्री सिद्धिविनायकाला नमस्कार करायचा आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती, आपले आई वडील, जे कोणी ज्येष्ठ व्यक्ती असतील, आपली कुलदेवता आहे, आपली ग्रामदेवता आहे, आपली स्थानदेवता आहे, ह्या सर्व देवदेवतांना 11 वेळेस नमस्कार करायचा आहे. मी ज्या ज्या देवतेचं नाव घेतो त्या त्या देवतेचं मनामध्ये एकाग्रचित्त होऊन स्मरण करायचं आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः, लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, शुचिपुरन्दराभ्यां नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, माता पितृचरणकमलेभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. या ठिकाणी आता काही श्लोकांनी भगवान श्री गजाननाची स्तुती करणार आहोत. तर स्तुती श्रवण करण्यापूर्वी एकाग्रचित्त होऊन आपण देखील या ठिकाणी ओम गंगणपतये नमः या मंत्राचा निरंतर जप करावा. श्रीमन्महामंगलमूर्तये नमः. अविघ्नमस्तु सुमोगश्ये कदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लां वरदरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां विमङ्गलं येषां हृदयस्तु भगवान् मङ्गलायतनौ हरिः. तदेव लग्नं सुजनं तदेव
ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्द्यवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं हानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। या ठिकाणी आपण करत असलेल्या प्रतिवार्षिक महाउत्सवांगत्वेन या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाच्या प्राणप्रतिष्ठेचा पूजेचा संकल्प आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। सर्वप्रथम आपल्या उजव्या हातावर 2 वेळेस पाणी घेऊन उजव्या हातावर पाणी घ्या, त्यामध्ये थोड्या अक्षता घाला, एक फूल घ्या, हातामध्ये एक फूल घेऊन त्यामध्ये सुटे पैसे देखील घ्या आणि आपली मनोकामना या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाच्या समोर व्यक्त करा। या ठिकाणी आता आपण पंचांगाचं श्रवण करणार आहोत। विष्णुर्विष्णुर्विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रवर्तमानस्य ब्रह्मणा द्वितीयपरार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः उत्तरतीरे शालिवांशके कौमारिकाखण्डे बौद्धावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे अस्मिन् वर्तमाने चान्द्रमानेन व्यावहारिके शोभननाम संवत्सरे रविदक्षिणायने शरद ऋतो मासोत्तमे मासे भाद्रपदमासे शुक्लपक्षे गणेश चतुर्थीतिथौ अद्यवासराः अद्यवासरस्तु भौमवासरे स्वातिदिवसनक्षत्रे वैधृतियोगे विष्टिकरणे तूलराशिस्ते श्रीचन्द्रे कन्याराशिस्ते श्रीसूर्ये मेषराशिस्ते श्रीदेवराजगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानानि एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थम। या ठिकाणी यजमानांनी आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे। जर यजमानांना गोत्र माहीत नसेल तर त्या ठिकाणी यजमानांनी कश्यप असा गोत्राचा उच्चार करायचा आहे। यजमानस्य गोत्र उच्चारः कश्यप गोत्रोद्भवस्य। आपल्या स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा आहे। शर्मणः यजमानस्य। आपल्या परिवारातील सर्व सदस्यांच्या नावाचा उच्चार या ठिकाणी मनातल्या मनामध्ये करायचा आहे। यजमानस्य सहकुटुंब सहपरिवारः। यजमानांनी सर्वात शेवटी या ठिकाणी आपल्या आडनावाचा उच्चार करायचा आहे। शर्मणः यजमानः। आडनावाचा उच्चार करून झाल्याच्या नंतर सर्वांनी म्हणायचं आहे मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थित आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम समस्त मंगल अवाप्ति अर्थम समस्त अभ्युदय अर्थम अभीष्ट कामना सिद्धि अर्थंच प्रतिवार्षिक विहित पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम। आपल्या कुलाचाराप्रमाणे आपण दरवर्षी किती दिवसाचा गणपती मांडतो? कोणी 1.5 दिवसाचा गणपती मांडतं, कोणी 5 दिवसाचा गणपती मांडतो, तर कोणी 10 दिवसाचा गणपती मांडतो। आपली जी काही परंपरा चालत आलेली आहे त्या परंपरेनुसार मनामध्ये आपण किती दिवसाची गणेश स्थापना करणार आहोत ते आपण या संकल्पामध्ये व्यक्त करायचं आहे आणि सांगायचं आहे देवाला। सकल मनोकामना सिद्ध्यर्थम श्री सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः प्राणप्रतिष्ठा पूजन अहम करिष्ये। सोडून द्यायचं समोर तिकडे। तत्रादौ महागणपती पूजनं करिष्ये।
अजून एक वेळेला पाणी आपल्या हातावर घेऊन त्या ठिकाणी सोडून द्यायचं आहे. आपल्या समोर आपल्या देवातील धातूची जी मूर्ती आहे ती मूर्ती आपल्या ताम्हणामध्ये सर्वप्रथम काढून घ्यायची आहे. धातूची मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी आपण सुपारीवर देखील आवाहन करू शकतो. सर्वप्रथम त्या धातूच्या मूर्तीवर 2 दाणे अक्षता वाहायच्या आहेत. गजानन मंगलमूर्ती देवताभ्यो नमः. आवाहनार्थे आसनार्थे अक्षतानि समर्पयामी. 4 वेळेस पाणी त्या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. पादयोः पाद्यं समर्पयामी, हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी, मुखे आचमनीयं समर्पयामी, स्नानीयं समर्पयामी. या ठिकाणी 1 वेळेस आपल्याला पंचामृत अर्पण करायचं आहे. गजानन मंगलमूर्ती देवताभ्यो नमः. पय दधी घृत मधु शर्करा एकत्रित पंचामृत स्नानं समर्पयामी. परत त्यानंतर शुद्ध पाणी त्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. गणपती बाप्पाची मूर्ती परत जागेवर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. त्या ठिकाणी जागेवर ठेवून गणपती बाप्पाच्या मूर्तीला वस्त्र, अलंकार, गंध, पुष्प, धूप हे सर्व त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे. त्या ठिकाणी आता सर्वप्रथम या ठिकाणी गणपती बाप्पाला आपण वस्त्र अर्पण करूया. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. वस्त्रयज्ञोपवीतम. या ठिकाणी जानवं देखील आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. वस्त्रयज्ञोपवीतम समर्पयामी. त्या ठिकाणी गणपती बाप्पाला आता गंध लावायचा आहे. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. हळदी कुंकू त्या ठिकाणी गणपतीच्या पायावर अर्पण करायचं आहे. हरिद्रादि कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. दुर्वा, लाल फूल या ठिकाणी गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. दुर्वा, लाल पुष्प हे सर्व साहित्य या ठिकाणी गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी साखर ठेवून गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. समोर विड्यावर तिथे साखर ठेवायची. 2 वेळेला ताम्हणामध्ये पाणी सोडायचं. स्थापित धूपमाग्रापयामी. स्थापित दीपं दर्शयामी. नैवेद्यार्थे शर्करा नैवेद्यं समर्पयामी. साखरेभोवती पाणी फिरवायचं आणि पाणी सर्व समोरच्या ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. पाणी फिरवा तिकडे. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. नमस्कारं करोमी. हातामध्ये अक्षता घेऊन गणपती बाप्पाला त्या अक्षता अर्पण करायच्या आहेत. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. मंत्राक्षतान् समर्पयामी. नमस्कारं करोमी. पळी भरून पाणी या ठिकाणी आपल्याला समोर त्या ठिकाणी सोडायचं आहे. केलेली पूजा या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाला अर्पण करायची आहे. 1 पोळी भरून पाणी आपल्या समोरच्या ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. अनेन कृतपूजनेन महागणपती प्रियतान्न मम. आता या ठिकाणी आपल्याला भूमिदेवतेची पूजन करायचं आहे. भूमिदेवता त्यावर 1 पळी भरून पाणी टाका भूमीवर. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं. पादस्पर्शं क्षमस्व मे भूम्यै नमः. 1 फूल त्याला गंध लावून अक्षता लावून या ठिकाणी भूमीवर ते अर्पण करायचं आहे. भूम्यै नमः. नमस्कारं करोमी. आता आपल्याला गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूला असलेली मुख्य कलश देवता या ठिकाणी आपल्याला स्थापन करायचं आहे. तर त्याकरता आपला उजवा हात त्या कलशावर झाकायचा आहे आणि डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे.
आणि सर्व नदी, त्या ठिकाणी सप्तसागर, या सर्व देवदेवतांचं, चारी वेदांचं या ठिकाणी मनातल्या मनामध्ये स्मरण करायचं आहे. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाश्रिताः कुक्षोदसागरात् सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोत यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः अंगेश्यसेदाः सर्वे कलशान्तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. या ठिकाणी कलश देवतेवर एक गंध पुष्प या ठिकाणी अर्पण करायचं आहे. कलश देवताभ्यो नमः. गंधपुष्पं समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. या कलशाच्या चारही दिशेला चार वेदांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे अशी मनामध्ये धारणा करायची आहे. पूर्व दिशेला ऋग्वेद देवता, दक्षिण दिशेला यजुर्वेद देवता, पश्चिम दिशेला सामवेद देवता आणि उत्तर दिशेला अथर्ववेद देवता या ठिकाणी आलेली आहे. आता यानंतर आपल्या समोर असलेल्या शंख देवतेचं आपल्याला पूजन करायचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम एक पळी भरून पाणी घाला. शंखादो चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिं विद्यादग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मा शंखं प्रपूजयेत् त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विदृधः करे नमितः सर्वदेवैश्च पाञ्चजन्य नमोऽस्तुते. ओम पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. शंखस्थितदेवतायै नमः. गंधपुष्पम. या ठिकाणी शंखदेवतेला गंधपुष्प आपण अर्पण करून या शंखदेवतेची पूजा करायची आहे. त्यानंतर उजव्या हातामध्ये घंटी घेऊन घंटा वाजवीत त्या ठिकाणी घंटीची पूजा करायची आहे. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षतां कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणं. घंटिकायै नमः. सकलपूजा परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्कारं करोमि. यानंतर आपल्याला आपल्या बाजूला असलेले जे दिवे आहेत, समई आहे, समईची दीपदेवतेची देखील आपल्याला पूजा करायची आहे. या ठिकाणी आपण हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे. फूल घेऊन त्याला थोडं गंध लावून, अक्षदा लावून, हळद कुंकू लावून या ठिकाणी दीपदेवतेच्या पायाशी ते आपल्याला अर्पण करायचं आहे. भूदीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभरव्यः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयश्च मे. तैलदीपाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. दीपदेवतेच्या सोबत देखील या ठिकाणी आपण करत असलेल्या या सर्व कर्माचा साक्षी देवता म्हणजे सविता सूर्य नारायण या देवतेचं देखील या ठिकाणी आपल्याला पूजन करायचं आहे. पूजन करत असताना हातामध्ये एक पुष्प घेऊन त्या ठिकाणी गंध लावून हे पुष्प सूर्यदेवतेला समर्पण करायचं आहे. ओम आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यञ्चा हिरण्ययेन सवितार्थेन देवो याति भुवनानि पश्यन्न सविता सूर्यनारायणाय नमः. सकलपूजा परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्कारं करोमि. सूर्यदेवतेला स्मरण करून झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सर्व पूजा साहित्यांची शुद्धीकरण, पवित्रीकरण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्याकरिता एक पळी भरून पाणी सर्वप्रथम आपल्या उजव्या हातावर घ्या आणि पळीचा स्पर्श एक मिनिट पळीचा स्पर्श त्या शंखदेवतेला करा आणि त्या पळीतील पाणी आपल्या डाव्या हातावर घ्या. त्यानंतर एक फूल घेऊन पूजा सामग्रीवर हे सर्व पाणी जे आहे सर्व पूजा सामग्रीवर प्रोक्षण करा. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरशुचिः. यजमानांनी देखील आपल्या स्वतःच्या शरीरावर मस्तकापासून प्रोक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाणी ते प्रोक्षण करून घ्यायचं आहे. आत्मानंच प्रोक्षयेत पूजाद्रव्याणि संप्रोक्ष्य
उर्वरित सर्व पाणी हे समोरच्या ताम्हणामध्ये त्या ठिकाणी सरळ हाताने सोडून द्यायचं आहे. आता या ठिकाणी सिद्धिविनायकाच्या प्राणप्रतिष्ठेची पूजा आपल्याला करावयाची आहे. पळी, भांडं, तामण हे सर्व डाव्या साईडला ठेवा. आणि आपण स्वतः गणपती बाप्पाच्या बरोबर एकदम समोरासमोर त्या ठिकाणी आसनावर बसायचं आहे. आता आपला जो उजवा हात आहे तो गणपती बाप्पाच्या हृदयावर ठेवायचा आणि डावा हात जो आहे आपला तो आपल्या हृदयावर ठेवायचा आणि ओम गंगणपतये नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. ओम अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरा ऋषयः योगयुजस्सामाथर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः क्रौं कीलकम् अस्यां पार्थिवमूर्तीनां प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ओम आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अहा क्रौं ह्रीं आं हंसस्सोहम् अस्यां मूर्ति प्राण इह प्राणाः. ओम आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अहा क्रौं ह्रीं आं हंसस्सोहम् अस्यां मूर्ति जीवय स्थितः. ओम आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं सं हं ळं क्षं अहा क्रौं ह्रीं आं हंसस्सोहम् अस्यां मूर्तो. आता या ठिकाणी सिद्धिविनायकाच्या सर्व अंगाला स्पर्श करायचा आहे. सर्वांगाला सर्वेंद्रियाणी वांग मनः त्वक् चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पाद पायुपस्थानी यहैवा गत्य सुखंचरन् तिष्ठन्तु स्वाहा. या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला सिद्धिविनायकाचे 15 संस्कार या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. त्यावेळेला आपला उजवा हात देवाच्या हृदयावर ठेवून 15 वेळेस ओंकार या ठिकाणी आपल्याला जपायचा आहे. ओम 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 हे मंत्र आपल्याला 15 वेळेस त्या ठिकाणी म्हणायचं आहे. ओम 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 ओम. आता या ठिकाणी एक दुर्वा घेऊन साजूक तूप त्या दुर्वेला लावून ही दुर्वा श्री सिद्धिविनायकाच्या डोळ्यामधून हळूवारपणे आपल्याला फिरवायची आहे. सर्वप्रथम उजव्या डोळ्यातून त्यानंतर डाव्या डोळ्यातून ही दुर्वा आपल्याला फिरवायची आहे. तच्चक्षुर्देवहितं शुक्रमुच्चरत पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं. दुर्वा आपल्या जागेवर परत ठेवून द्यायची आहे. त्यानंतर आपला उजव्या हाताचा जो अंगठा आहे तो अंगठा त्या ठिकाणी भगवंताच्या लेफ्ट साईडला प्रेस करायचा आहे आणि ओम या मंत्राचा जप करायचा आहे. ओम अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाक्षरन्तु च अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन पराप्राणशक्त्यै नमः. त्या ठिकाणी आता त्या देवतेला नमस्कार करायचा आहे. सकल पूजा परिपूर्णार्थे गंधपुष्पम समर्पयामी. आता या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाला एक गंधपुष्प चरणावर त्या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. हातामध्ये थोड्या अक्षदा घेऊन श्री सिद्धिविनायकाचं यथासांग आपल्याला या ठिकाणी ध्यान करायचं आहे. थोड्या अक्षदा हातामध्ये घ्या आणि गणपती बाप्पाचं आपल्याला ध्यान करायचं आहे. अथ ध्यानम एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं ध्यायामी ध्यानं समर्पयामी. त्या अक्षदा श्री सिद्धिविनायकाला त्या ठिकाणी अर्पण करा. आता या ठिकाणी आपल्याला श्री सिद्धिविनायकाची अभिषेक पूजा आपल्याला करावयाची आहे. अभिषेक करत असताना मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा नाही आहे. या मूर्तीचं प्रत्यक्ष स्वरूप या ठिकाणी आपल्या समोर असलेल्या ताम्हणामध्ये विराजित आहे असं मनाला संकल्प मनाशी निश्चय करून सर्व उपचार आपल्याला त्या ताम्हणामध्ये करायचे आहेत. आपल्या समोर ताम्हण ठेवा. त्या ठिकाणी
आपण थोडं मागे सरका. आपल्यासमोर ताम्हण ठेवायचं आहे आणि बाप्पाची मूर्ती प्रत्यक्ष बालरूपाने त्या ताम्हणामध्ये येऊन बसलेली आहे अशी मनामध्ये धारणा करून सर्व उपचार आपल्याला त्या ताम्हणावर करायचे आहेत. एक पळी भरून पाणी त्या ताम्हणामध्ये घाला. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. पादयोः पाद्यम समर्पयामी. आता या ठिकाणी आपल्याला सिद्धिविनायकाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. सर्वप्रथम एक फूल गंध लावून त्याला हळदी कुंकू लावून अक्षदासहित हे फूल आपल्या पळीमध्ये घ्यायचं आहे आणि हे सर्व अर्घ्य या ठिकाणी गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हस्तयोः अर्घ्यम समर्पयामी. आता या ठिकाणी गणपती बाप्पाला आपल्याला आचमन आणि स्नान या 2 उपचाराकरिता 2 वेळेस पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. मुखे आचमनीयम समर्पयामी. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. सर्वांगे स्नानीयम समर्पयामी. आता या ठिकाणी आपल्याला श्री सिद्धिविनायकाची पंचामृत पूजा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. पंचामृत पूजन करत असताना सर्वप्रथम जो उपचार आहे ते म्हणजे या ठिकाणी असलेलं शुद्ध गाईचं दूध या ठिकाणी आपण अर्पण करायचं आहे. दूध आपल्या हातामध्ये घ्या आणि एक पळी भरून दूध त्या ठिकाणी अर्पण करा. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. पयस्नानं समर्पयामी. या ठिकाणी दुधाचं स्नान झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला शुद्ध उदक अर्पण करायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पंचामृत पूजेतील द्वितीय उपचार जो आहे ते दही आहे. या ठिकाणी एक पळी भरून दही गणपती बाप्पाला या ठिकाणी अर्पण करा. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. दधिस्नानं समर्पयामी. दधिस्नानांतरणेन परत एक वेळेला या ठिकाणी आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पंचामृत पूजेतील तृतीय उपचार म्हणजे या ठिकाणी घृतस्नान आहे. घृत म्हणजे तूप. या ठिकाणी शुद्ध तुपाने या श्री सिद्धिविनायकाला आपल्याला अर्पण करायचं आहे. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. घृतस्नानं समर्पयामी. घृतस्नानांतरणेन परत एक वेळेला आपल्याला या ठिकाणी शुद्ध उदक अर्पण करायचं आहे. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पंचामृत स्नानातील चतुर्थ उपचार म्हणजे मधू. मधाचं स्नान जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सिद्धिविनायकाला अर्पण करायचं आहे. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. मधुस्नानं समर्पयामी. या ठिकाणी चतुर्थ उपचार मधुस्नान या ठिकाणी श्रीचं झालेलं आहे. त्यानंतर पंचामृत स्नानामधील 5वा जो उपचार आहे तो आपल्याला अर्पण करण्यापूर्वी या ठिकाणी शुद्ध पाणी आपल्याला त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. मधुस्नानांतरणेन शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता या ठिकाणी पंचामृत पूजेतील 5वा उपचार म्हणजे शर्करा स्नान. शर्करा स्नान आपल्याला श्रीला अर्पण करायचं आहे. हे हातामध्ये घ्या. सावकाश हळुवारपणे या ठिकाणी शर्करा स्नान देखील आपल्याला अर्पण करायचं आहे. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. शर्करा स्नानं समर्पयामी. आणि या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाचा पंचामृत पूजेचा सर्व 5ही प्रकारच्या पंचामृताचा उपचार पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आता यानंतर श्री सिद्धिविनायकाला शुद्ध पाणी या ठिकाणी अर्पण करा. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता यानंतर एक फूल त्याला गंध लावून ते सिद्धिविनायकाच्या चरणावर अर्पण करायचं आहे. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. सकल पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पम समर्पयामी. आपल्या समोर असलेल्या ताम्हणामध्ये 2 वेळेस पाणी त्या ठिकाणी आपल्याला सोडायचं आहे. स्थापित धूपम स्थापित दीपम दर्शयामी. त्यानंतर आपल्याला पंचामृताचा नैवेद्य
श्री सिद्धिविनायकाला अर्पण करायचं आहे. आपल्यासमोर चौकोनी मंडल करून एकत्रित पंचामृताचा नैवेद्य श्री सिद्धिविनायकाला अर्पण करायचा आहे. त्या पंचामृताभोवती पळीने पाणी फिरवायचं आहे आणि पाणी समोरच्या ताम्हणामध्ये सोडायचं आहे. ते ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी, नमस्कारं करोमी. आपण जे वाहिलेलं फूल आहे गंधफूल, ते गंधफूल आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे वापस आणि त्या निर्माल्याचा आपल्या दोन्ही डोळ्यांना स्पर्श करायचा आहे. आणि त्या स्पर्श झाल्याच्या नंतर जी निर्माल्य आहे त्याचा आपण स्मेल घ्यायचा आहे, श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर उत्तर दिशेला त्या निर्माल्याचं विसर्जन करायचं आहे. आणि दुर्वा या ठिकाणी एक दुर्वा घेऊन गणपतीच्या मूर्तीवर एक एक थेंब या ठिकाणी पाणी प्रोक्षण करायचं आहे. आणि अभिषेक करत असताना अखंड ओम गंगणपतये नमः या मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानं शिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लेमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम्. एतत्तवमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम्, अकारो मध्यमरूपम्, अनुस्वारश्चान्त्यरूपं, बिन्दुरुत्तररूपं, नादसन्धानं, संहितासन्धिः. सैषा गणेशविद्या, गणकऋषिः, निचृतगायत्री छन्दः, गणपतिर्देवता. ओम गंगणपतये नमः. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं हृदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुयुक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च दृष्ट्यादो प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमदपतये. नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. आता या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाचा अभिषेक पूजा संपन्न झालेली आहे. आता यानंतर आपल्याला सिद्धिविनायकाची जी प्रतिष्ठा आहे ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे. हातामध्ये 2 दाणे अक्षदा घेऊन ती अक्षदा सिद्धिविनायकाच्या चरणावर अर्पण करा. नर्य प्रजाम्ये गोपाया अमृतत्वाय जीवसे जातांजनिष्यमाणांच अमृते सत्ये प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तु. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. प्रतिष्ठापनार्थे अक्षतानि समर्पयामि. आता या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाला
यज्ञोपवीत संस्कार या ठिकाणी आपल्याला करावयाचा आहे. तर आपण या ठिकाणी यज्ञोपवीत घेऊन यज्ञोपवीताला गंध लावून यज्ञोपवीत अर्पण करायचं आहे. सर्वप्रथम यज्ञोपवीत जे आहे ते पुष्पमाळाप्रमाणे घालायचं आहे. त्यानंतर श्री सिद्धिविनायकाच्या उजव्या हाताच्या खालून हे जानवं बाहेर काढायचं आहे, जेणेकरून डाव्या खांद्यावरून उजव्या साईडला जानवं गेलेलं असेल. यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत् सहजं पुरस्तात् आयुष्यमग्र्यं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजः. पंचामृत नैवेद्य इथे बाजूला ठेवा द्या, इकडे आणा मात्र द्या. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. सर्वप्रथम माळेप्रमाणे आणि नंतर उजव्या बाजूला त्या ठिकाणी ते अर्पण करायचं आहे. थोडं साईडला घ्या अजून पलीकडे. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. तिकडे त्या साईडला खालून. हां ठीक. प्रत्यक्ष यज्ञोपवीतं पलीकडे अजून वरी टाका, मांडीतनं वरी 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 मांडीतनं वरच्या साईडला टाका. हां ठीक आहे. यज्ञोपवीतं समर्पयामी. एक पळी भरून पाणी त्या ठिकाणी ताम्हणामध्ये अर्पण करा. यज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामी. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला वस्त्र जे आणलेलं आहे आपण वस्त्र अर्पण करायचं आहे. कार्पास वस्त्र, प्रत्यक्ष वस्त्र, जे आपली वस्त्र आहेत आपल्या पूजेच्या तयारीनुसार सर्व वस्त्र उपवस्त्र या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाला अर्पण करायची आहेत. ओम एवं वस्त्राणि पीवसा तेवोरच्छिद्रामन्तवो हसर्गाः अवातिरतमनृतानि विश्वहृतेन मित्रावरुणा सचेथे वस्त्रम उपवस्त्रम समर्पयामी. आता या ठिकाणी आपल्याला वस्त्र उपचार झाल्याच्या नंतर आपल्याला श्री सिद्धिविनायकाला गंधाचा टिकला जो आहे चंदनाचा लेप लावायचा आहे. म्हणजे गंधाचा एक टिकला त्या ठिकाणी आपण सिद्धिविनायकाला लावू शकता. गंध लावा तिथे. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां चंदनं समर्पयामी. आता चंदनावर त्या ठिकाणी 2 दाणे अक्षता देखील आपण त्या ठिकाणी व्हायच्या आहेत. चंदन उपरी अलंकारार्थे अक्षतानि समर्पयामी. आता या ठिकाणी जे अलंकार आहेत अलंकार या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाला आपल्याला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर हार, दुर्वाची कंठी हे सर्व या ठिकाणी आपल्याला श्रीला अर्पण करायचं आहे. श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. दुर्वाकंठीं समर्पयामि पुष्पमालां समर्पयामि माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पमालां समर्पयामि. या ठिकाणी पुष्पमाला देखील आपण अर्पण केलेली आहे. त्यानंतर श्री सिद्धिविनायकाला रक्तपुष्प, दूर्वा हे सर्व जे उपचार आहेत ते या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचे आहेत. दुर्वावरी ठेवा. लाल फूल, दुर्वा सरळ ठेवा. हां हां. रक्तपुष्प, दूर्वा हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला श्री सिद्धिविनायकाला मनोभावे अर्पण करायचं आहे. प्रत्येक उपचार करत असताना मनातल्या मनामध्ये ओम गंगणपतये नमः या मंत्राचा जप नित्य करायचा आहे. त्या ठिकाणी आता श्री सिद्धिविनायकाला अत्तर देखील लावायचं आहे. आपल्यासमोर अत्तर आहे. अत्तर या ठिकाणी देवाच्या हाताच्या मागच्या साईडला अत्तर लावायचं आहे. सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. सुवासिकद्रव्यं समर्पयामि.
आता या ठिकाणी आपल्यासमोर असलेले काही जर पत्री, पुष्प, या ठिकाणी वस्त्र, अलंकार काही राहिले असतील तर ते आता या ठिकाणी आपण अर्पण करून घेऊया. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी देवाच्या सर्वांगाची पूजा करायची आहे. अंगाची पूजा करण्यापूर्वी त्या ठिकाणी आपल्याला हातामध्ये अक्षदा घ्यायला पाहिजे. हातामध्ये अक्षदा घ्या आणि 2-2 दाणे अक्षदा देवाच्या प्रत्येक अवयवावर वाहून त्या ठिकाणी देवाच्या सर्वांगाची पूजन या ठिकाणी करा. मी सांगतो त्याप्रमाणे पूजा करा. गणेश्वराय नमः पादौ पूजयामी, विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामी म्हणजे गुडघ्यावर, आखुवाहनाय नमः उरु पूजयामी, हेरंबाय नमः कटिं पूजयामी, लंबोदराय नमः उदरं पूजयामी, गौरीसुताय नमः स्तनौ पूजयामी, गणनायकाय नमः हृदयं पूजयामी, स्थूलकर्णाय नमः कंठं पूजयामी, स्कंदाग्रजाय नमः स्कंधौ पूजयामी, पाशहस्ताय नमः हस्तौ पूजयामी, गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामी, विघ्नहन्त्रे नमः ललाटं पूजयामी, सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामी. सर्वांनी म्हणायचं आहे गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामी. आता या ठिकाणी आपल्या जवळ असलेली जी काही पत्री असेल आपण आणलेली ती पत्री देखील आपल्याला श्री सिद्धिविनायकाला अर्पण करायची आहे. एक एक पत्री या ठिकाणी आपण अर्पण करत चला आणि अर्पण करता करता ओम गंगणपतये नमः या मंत्राचा नित्य जप करा. सुमुखाय नमः मालतीपत्रं समर्पयामी, गणाधिपाय नमः भृंगराजपत्रं समर्पयामी, उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामी, गजाननाय नमः श्वेतदुर्वापत्रं समर्पयामी, लंबोदराय नमः बद्रीपत्रं समर्पयामी, हरसूनवे नमः दत्तूरपत्रं समर्पयामी, गजकर्णकाय नमः तुलसीपत्रं समर्पयामी, वक्रतुंडाय नमः शमीपत्रं समर्पयामी, गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामी, एकदन्ताय नमः बृहतीपत्रं समर्पयामी, विकटाय नमः करवीरपत्रं समर्पयामी, कपिलाय नमः अर्कपत्रं समर्पयामी, गजदन्ताय नमः अर्जुनपत्रं समर्पयामी, विघ्नराजाय नमः विष्णुक्रान्तपत्रं समर्पयामी, बटवे नमः दाडीमपत्रं समर्पयामी, सुराग्रजाय नमः देवदारुपत्रं समर्पयामी, भालचन्द्राय नमः मरुपत्रं समर्पयामी, हेरंबाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामी, चतुर्भुजाय नमः जातिपत्रं समर्पयामी, विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामी. केवडा, जाई, जुई हे सर्व जी पत्री आहेत ही या ठिकाणी आपण अर्पण करायची आहेत. सर्वेश्वराय नमः अगस्तीपत्रं समर्पयामी, पत्रीपूजां समर्पयामी. आता या ठिकाणी आपल्याला देवाला धूप आणि दीप हे दोन्ही समर्पण करायचे आहेत. सर्वप्रथम आपण या ठिकाणी धूप जो आहे तो प्रज्वलित करून घेऊया. सुवासिक उदबत्ती अथवा धूप. डाव्या हातामध्ये घंटी घ्यायची आहे आणि घंटा वाजवत वाजवत त्या ठिकाणी आपल्याला उदबत्ती ओवाळायची आहे. वनस्पतिरसो धूपो गंधाढ्यो गंधोत्तमः आघ्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् धूपमाघ्रापयामी. आता या ठिकाणी आपल्याला साजूक तुपाचा दिवा म्हणजे निरंजन हे देखील आपल्याला देवाला ओवाळायचे आहे. डाव्या हातामध्ये घंटी घ्या आणि देवाची निरांजनीने या ठिकाणी मंगल आरती करा. साज्जंच संयुक्तमन्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यं तिमिरापः दीपं दर्शयामी. या ठिकाणी धूप आणि दीप दोन्हीही उपचार श्री सिद्धिविनायकाला आपण या ठिकाणी समर्पित केलेले आहेत. त्यानंतर
आपल्याला या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाचा महानैवेद्य जो आहे तो आपल्याला या ठिकाणी अर्पण करायचा आहे। जसं की गूळ खोबरं आहे, मोदक आहेत, पेढे आहेत, भोजनाचा प्रसाद आहे, जे आपल्यासमोर उपलब्ध साहित्य आहे, उपलब्ध नैवेद्य आहे, तो आपल्याला या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाला अर्पण करायचा आहे। सर्वप्रथम आपल्यासमोर या ठिकाणी चौकोनी मंडल करून घ्या। भोजनाचा प्रसाद असेल तर त्यावर तुळशीपत्र अर्पण करा। या ठिकाणी पळी भरून पाणी हातात घ्यायची आहे। पळीमध्ये पाणी घेऊन ते पाणी 5 वेळेला पळी अशी त्या नैवेद्याभोवती फिरवायची आहे। सत्यन्वर्तेन परिहिंजामि, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः। नैवेद्यम समर्पयामि। त्या ठिकाणी 2 वेळेला पाणी समोरच्या तामणामध्ये सोडायचं आहे। उत्तरापोषणं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, करोद्वर्तनार्थे सपुष्पचंदनम। परत 1 वेळेला अत्तर आपल्या गणपतीला दोन्ही हाताला लावायचं आहे। करोद्वर्तनार्थे सपुष्पचंदनम, मुखवासार्थे विडा पुगी फल तांबूलम। आपल्या समोर असलेले जे काही विडे आहेत त्या विड्यांवर थोडं थोडं पाणी त्या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचं आहे। थोडं थोडं पाणी त्या विड्यांवर अर्पण करा। विडा पुगी फल तांबूलम समर्पयामि। थोडंसं या ठिकाणी आपण पाणी अर्पण करून ते विडे देवाला समर्पण करायचे आहेत। त्यानंतर आपल्या समोर असलेली जी फळ आहेत, आपल्या समोर असलेली सर्व फळं जी आहेत, 5 फळं नारळ सोडून, त्या फळांवर देखील आपल्याला पाणी सोडून ती फळं श्री सिद्धिविनायकाला अर्पण करायची आहेत। फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं, तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः। ऋतुकालोद्भव पंचफलं समर्पयामि। त्या ठिकाणी आता 2 नारळ आहेत, त्या दोन्ही नारळावर 1 पळी भरून पाणी सोडायचं आहे आणि श्रीफळ देखील श्री सिद्धिविनायकाला अर्पण करायचे आहेत। नारिकेल फलं समर्पयामि। आणि त्या श्रीफळावर त्या ठिकाणी 1 फूल ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्या ऐश्वर्यानुसार जी काही आपल्याला दक्षिणा भगवान श्री सिद्धिविनायकाच्या समोर ठेवायची असेल ती स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपण ठेवायची आहे। आपल्या ऐश्वर्यानुसार आपण जी दक्षिणा घडेल ती आपण गणपतीच्या समोर ठेवायची आहे आणि त्या दक्षिणेवर थोडं पाणी सोडायचं आहे। महादक्षिणां समर्पयामि। प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि। आरतीचं ताट या ठिकाणी हातामध्ये घेऊन डाव्या हातामध्ये घंटी घ्यायची आहे आणि घरातील परिवारातील सर्व सदस्यांनी या ठिकाणी मनोभावे श्री सिद्धिविनायकाची महामंगल आरती करायची आहे। डाव्या हातामध्ये घंटी घ्या। अस्तु श्रीः मंगलानि भवन्तु। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती। जय देव रत्नाखचितहारा तुझ गौरी कुमारा। चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरवा। ऋणजनती नूपुरे चरणी घागरिया। जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मान स्मरणे मात्रे मान कामनापूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ तोंड वक्र दुंड त्रिनयना दासरामाचा वाटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शनमात्रे मान स्मरणे मात्रे मान कामनापूर्ती जय देव कापूर लावून घ्या कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि मंदारमालां कपालकाय कपालमालांकितहेकराय दिव्यंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय। उभं राहून या ठिकाणी 3 प्रदक्षिणा स्वतःच्या अंगाभोवती करायच्या आहेत। घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन मने नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे मोरया रे बाप्पा 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 मोरया रे गणपती बाप्पा मंगलमूर्ती। आता या ठिकाणी देवाला आरती द्यायची आहे आणि सर्व परिवारातील सदस्यांनी या ठिकाणी आरती घ्यायची आहे। हातामध्ये अक्षता पुष्प दूर्वा या ठिकाणी मंत्रपुष्पांजलीसाठी सर्वांनी घ्यायचे आहेत। ओम यज्ञेन यज्ञवजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानस्सचन्त यत्र पूर्वे साध्यासन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यं समन्तपर्या हि स्यात् सार्वभौमस्सार्वायुषान्तादापरार्धात् पृथिव्ये समुद्रपर्यन्ताय एकराळिते तदप्येष श्लोको भिगितो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसनगृहे आविक्षतस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासदैति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। श्री सिद्धिविनायक देवताभ्यो नमः। हातामधील अक्षदा पुष्प हे सर्व श्री सिद्धिविनायकाच्या चरणकमलावर या ठिकाणी समर्पित करायचं आहे। मंत्राक्षदान मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि नमस्कारं करोमि। आता या ठिकाणी परत एक वेळेला 3 प्रदक्षिणा स्वतःच्या अंगाभोवती करायच्या आहेत। यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर। आज या ठिकाणी आपण करत असलेल्या पूजेमध्ये जर काही प्रकारचे संकल्प आपण केले पण संकल्पानुसार जर काही उपचार आपले राहिले असतील तर ते उपचार राहिले आहेत म्हणून हे भगवंता आमच्यावर रागावू नका, आम्हाला या ठिकाणी क्षमा करा अशी आपण या ठिकाणी मनोभावे देवाची पूजा आपण या ठिकाणी केलेली आहे, अशी देवाची प्रार्थना करायची आहे। क्षम्यतां परमेश्वर। आता श्री सिद्धिविनायकाला खाली डोकं ठेवून नमस्कार करायचा आहे। साष्टांग दंडवत देखील आपण या ठिकाणी घालू शकता। गणपती बाप्पाच्या समोर व्यवस्थित मांडी घालून या ठिकाणी बसायचं आहे आणि गणपती बाप्पाची
मनोभावे या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. आपण सर्व केलेली पूजा या ठिकाणी श्री सिद्धिविनायकाच्या चरणाशी आपल्याला अर्पण करायचे आहे. त्यापूर्वी आपण आपल्या उजव्या हातामध्ये 2 वेळेस पाणी आणि अक्षदा हे हातामध्ये घ्यायचं आहे आणि केलेली सर्व पूजा श्री सिद्धिविनायकाला अर्पण करायची आहे. एतानी अत्र गंध पुष्प धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा प्रदक्षिणा ध्यान आवाहन यथा मिलित उपचार द्रव्यैः प्राणप्रतिष्ठा पूर्वकं पूजनाख्यं पूजनेन कर्मणा तेन श्री सिद्धिविनायक देवता प्रियताम न मम. सरळ हाताने ते पाणी समोरच्या तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. तत्सत गजाननार्पणमस्तु. आता या ठिकाणी सिद्धिविनायकाची प्रार्थना करायची आहे. अथ प्रार्थयेत प्रारंभी विनती करो गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदुर पाजरे वरिवरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे या मोरयाला स्मरे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गजानन भगवान की जय. आता या ठिकाणी सर्व परिवारातील सदस्यांनी आपण जो पंचामृताचा नैवेद्य दाखवलेला आहे ते पंचामृताचं तीर्थ म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रसाद घ्यायचा आहे. त्याशिवाय सोबत गणपतीच्या समोर जे मोदकांचा नैवेद्य ठेवलेला आहे, पेढ्याचा नैवेद्य ठेवलेला आहे, तो देखील परिवारातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून तो ग्रहण करायचा आहे. घरातील ज्येष्ठ वडीलधाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी नमस्कार करायचा आहे. घरातील सुवासिनींनी एकमेकांना हळदी कुंकू लावायचा आहे. हा सर्व विधी या ठिकाणी श्रद्धेने करायचा आहे. एक वेळेला सिद्धिविनायकाला नमस्कार करून या ठिकाणी सिद्धिविनायकाची मनोभावे प्रार्थना करा आणि झालेली पूजा श्री सिद्धिविनायकाला अर्पण असो असा मनाशी निश्चय करा. सिद्धिविनायक भगवान की जय. गणपती बाप्पा मोरया.